हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. आणि आता आपण बघणार आहोत एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन म्हणजेच काय. एन्थाल्पीचा जो कन्सेप्ट आहे तो आपण ह्या व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहोत. तर याआधी सगळ्यात महत्त्वाची सूचना की माझा व्हिडिओ बघत असताना प्लीज हेडफोन लावून ऐका, कारण माझा आवाज स्पष्ट येणार नाही आहे. आता एन्थाल्पी स्टडी करण्याआधी तुम्ही याआधीचे व्हिडिओ जर माझे बघितले नसतील थर्मोडायनॅमिक्सचे, तर आधी ते बघा. म्हणजे तुमचा हीट आणि त्यानंतरचा घेतलेला वर्क ऑन अ गॅस हे तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला की मग तुम्हाला एन्थाल्पी स्टडी करताना प्रॉब्लेम येणार नाही. जरी हे कन्सेप्ट वेगवेगळे असले तरीसुद्धा यामध्ये इंटरनल एनर्जी किंवा वर्कबद्दल आणि प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्कबद्दल ह्याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. आता एन्थाल्पी आपण स्टडी करत असताना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची की थर्मोडायनॅमिक्समध्ये जे काही आपण पॉईंट्स आजपर्यंत बघितले ते रिलेटेड टू गॅस बघितले, कारण इथं आपण फक्त गॅसियस सिस्टीमच लक्षात ठेवून आपण स्टडी करणार आहोत. आणखीन एक गोष्ट की माझा व्हिडिओ जर आवडत असेल किंवा जर तुम्हाला काही या त्रुटी वाटत असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आता एन्थाल्पीबद्दल स्टडी करताना सांगायचं तर एन्थाल्पी आणि ह्यामध्ये आपण बघणार आहोत इट्स रिलेशन विथ इंटरनल एनर्जी बरोबर असलेले ह्याचं रिलेशन आपण काय करणार आहोत या पॉईंटमध्ये आपण स्टडी करणार आहोत. आता एन्थाल्पीबद्दल स्टडी करत असताना फर्स्ट आपण एन्थाल्पीची जी बेसिक डेफिनेशन सांगतो ते म्हणजे काय असतं. हीट कंटेंट ऑफ ए सिस्टीम ॲट कॉन्स्टंट प्रेशर. ही ह्याची एक सिम्पल डेफिनेशन आहे. काय सांगितलं डेफिनेशनमध्ये की एखाद्या सिस्टीममध्ये कॉन्स्टंट प्रेशर असताना त्याची जी कंटेंट असतं हीटचं त्याला आपण एन्थाल्पी म्हणतो. मग आता आपण एखाद्या सिस्टीम म्हणजे आपण काय करणार कन्सिडर की जी रिॲक्शन आपण अंडर ऑब्झर्वेशन ठेवणार आहोत त्याला आपण सिस्टीम म्हणत असतो. माझा पहिला व्हिडिओ बघितला नसेल तर त्यामध्ये बघा. बेसिक जे कन्सेप्ट आहे सिस्टीम्स, त्यानंतर सराउंडिंग युनिवर्स ह्याच्याबद्दल मी डिस्कस केलं आहे त्यामध्ये. तर सिस्टीममध्ये जेव्हा कॉन्स्टंट प्रेशर असतं त्यावेळेसच त्यामध्ये जी हीट कंटेंट असतं त्याला आपण एन्थाल्पी म्हणतो. मग आता समजा एखादी केमिकल रिॲक्शन तुम्ही स्टडी करायला घेतलं, एखादा बेकर घेतला, त्यामध्ये केमिकल घातलं आणि समजा ही सिस्टीम तुम्ही ठरवला ह्याला आपण ऑब्झर्वेशनमध्ये ठेवायचं आहे. तर ती सिस्टीम ऑब्झर्वेशनमध्ये ठेवत असताना तुम्ही प्रत्येक वेळी त्यामध्ये एन्थाल्पी किती हे वजन घेऊन मोजणार आहे का? नाही, तसं मोजणं शक्यच नाही. मग ती सिस्टीम कशी मोजायची तर त्यासाठी एक त्यांनी जनरल फॉर्म्युला सांगितलं आहे. U + PV. H म्हणजे आपण काय सांगणार आहे हीट कंटेंट. H म्हणजे काय असणार आहे हीट कंटेंट. U म्हणजे काय असणार आहे U म्हणजे असणार आहे इंटरनल एनर्जी आणि PV म्हणजे काय असणार आहे तुमचं प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्क. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हीट जी आहे ती आपण जूलमध्ये किंवा किलो जूल पर मोलमध्ये मोजतो. इंटरनल एनर्जी असते ती इंटरनल एनर्जी आपल्याला कोणापासून मिळते कोणापासून मिळते मॉलिक्यूल किंवा ॲटम किंवा इलेक्ट्रॉन ह्यांच्यापासून जी एनर्जी मिळते कोणाला सिस्टीमला ती आपण इंटरनल एनर्जी म्हणून कन्सिडर करतो. म्हणजे काय, एखादी सिस्टीम जर कन्सिडर केली तर त्यामध्ये जितके मॉलिक्युल्स आहेत त्या मॉलिक्यूलमध्ये असणार ॲटम असणार किंवा इलेक्ट्रॉन असणार, त्यामध्ये असणारे अट्रॅक्टिव्ह फोर्स असणार आहेत, त्यामध्ये असणारी कायनेटिक एनर्जी असणार आहे. ते सगळे कॅल्क्युलेट आपण कशामध्ये करतो फक्त इंटरनल एनर्जीमध्ये करतो. मग ही जर इंटरनल एनर्जी पर्टिक्युलर त्या सिस्टीममध्ये असेल तर फक्त त्यालाच एन्थाल्पी म्हटलं तर चालेल की नाही, पण त्याला न म्हणता अजून एक एनर्जी आपण कन्सिडर करतो ती म्हणजे PV. मग ही PV एनर्जी आपण कुठं वापरतो टू एस्टॅब्लिश सिस्टीम ॲट प्रेशर P and volume V from empty space. म्हणजे काय, एखादी सिस्टीम एका पर्टिक्युलर प्रेशर किंवा व्हॉल्यूमला ठेवणं, काहीही नसताना एका पर्टिक्युलर प्रेशर आणि व्हॉल्यूमला आणून ठेवणं त्यालासुद्धा एनर्जी लागते. आणि ही एनर्जी आणि त्याची इंटरनल एनर्जी हे दोन्ही मिळून आपण काय कन्सिडर करतो एन्थाल्पी कन्सिडर करतो. आता ह्याचं एक बेस्ट एक्झाम्पल सांगते. समजा तुम्ही एक फुगा घेतला आहे आणि तो फुगा तुम्हाला ब्लो करायचा आहे. तर फुगा ब्लो केल्यानंतर काय होईल, थोड्या वेळाने तो इतका मोठा होईल आणि थोड्या वेळाने पुन्हा तो इतका मोठा होईल आणि त्याच्यापेक्षा पुन्हा तो एवढा मोठा होईल. आता ह्यामध्ये काय तुम्हाला लक्षात आलं
इथं जे इन्व्हायरमेंट होतं ह्या इन्व्हायरमेंटला काहीतरी पुश केलं असणार ना. तुम्ही ब्लो करताय म्हणजे तुम्ही ब्लो केलेली जी हवा आहे, हे जे प्रेशर आहे, हे आतलं प्रेशर काय करतं की बाहेरचं जे इन्व्हायरमेंट आहे त्याला बाहेर अजून ढकलतं. म्हणजे तुम्ही इथं असलेले जे काही पार्टिकल्स हवेत असतील ते तुम्ही इथंपर्यंत नेऊन ठेवला, नंतरचा पार्टिकल तुम्ही अजून थोडा लांब, त्यानंतरचा तो अजून थोडा लांब गेला असेल आणि त्यानंतरचा तर खूपच लांब गेला. म्हणजे जसजसं तुम्ही आतून प्रेशर द्याल तसं काय होणार आहे, ते हवेतील जी काही जागा आहे, जी व्हॉल्यूम आहे, एकतर ते फुगा तुमचा काय करेल, ऑक्युपाय करून घेईल, म्हणजे ते साधणार. आणि नंतर काय होईल, जे हवेतले मॉलिक्युल्स आहेत ते काय होणार, ते प्रेशरनं लांब ढकलले जाणार. एक बेस्ट एक्झाम्पल अजून एक सांगते की साऊंड. आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा बोलत असताना जे काही साऊंड बाहेर पडतं, एक आपण जेव्हा बोलत असतो त्यावेळी जेव्हा साऊंड बाहेर पडतं आपण ते कसं डिनोट करतो, पहिला प्रेशर जास्त असतो, जसं जसं लांब जाईल तसं तसं काय होणार, हे लांब लांब जात जाणार, असं आपण दाखवतो, बरोबर की नाही. म्हणजेच काय, जिथं आपण बोलतो तिथून जवळ जे भाग आहे तिथं काय असणार, ह्याची फ्रिक्वेन्सी जास्त असणार आणि जसं लांब जाईल तसं दूर होत जातं. म्हणजेच काय, एखादं जर रिॲक्शन असेल, ती रिॲक्शन तुम्हाला पर्टिक्युलर प्रेशरला आणायची असेल, वरून प्रेशर द्यायचं आहे किंवा प्रेशर द्यायचंच आहे, ह्याचा अर्थ काय, नॉर्मल जे प्रेशर आहे ते सोडून तुम्हाला तुमचं एक्सटर्नली प्रेशर तुम्हाला काय करायचं आहे, तर ॲड करायचं आहे. म्हणजेच काय, एखाद्या सिस्टमला पर्टिक्युलर प्रेशर आणि पर्टिक्युलर व्हॉल्यूम हे त्याच्या एम्प्टी स्पेस म्हणजे आधी काही नव्हतं, ह्या इन्व्हायरमेंटमध्ये समजा काही नाही आहे, पण तुम्ही एक फुगा आणला, तो ब्लो केला, हे एक एक्झाम्पल कन्सिडर करते मी. हेच असंच कन्सिडर आपण आता कशा सिस्टीमबद्दल कन्सिडर करणार आहे, की एखादी सिस्टीम घेतली, नॉर्मल प्रेशर सोडून तुम्ही एक्सटर्नली प्रेशर देत आहे, एखाद्या एम्प्टी स्पेसमध्ये तुम्ही त्याचं एक व्हॉल्यूम तयार करताय, त्याला एक स्पेस जागा देत आहे. म्हणजेच काय, की तुम्ही काय करताय, ते एस्टॅब्लिश करताय, म्हणजे त्यासाठी नवीन एक जागा तयार करताय. मग ही एस्टॅब्लिश केलेली सिस्टीम विथ इंटरनल एनर्जी, ह्या दोन्हीला मिळून काय तयार होते, हीट कंटेंट तयार होतं आणि त्यालाच आपण काय म्हणतो, एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन. मग आता ही जी एन्थाल्पी आहे ही तुम्ही म्हटलं आता हे गेलं, हे ब्लो केलं, मग तुम्ही प्रत्येक वेळी किती प्रेशर दिलं, किती इंटरनल एनर्जी आहे, हे तुम्ही मोजू शकणार आहे का, नाही मोजू शकणार. का, कारण इट हॅज अ नो सिग्निफिकंट व्हॅल्यू. सिग्निफिकंट व्हॅल्यू नाही आहे म्हणजेच काय, की ते डिरेक्टली मोजू शकत नाही. जसं आपण वेट मोजतो तसं ते मोजू शकत नाही. मग जिथं आपण मोजू शकत नाही तिथं आपण काय करतो, डेल्टा एच अप्लाय करतो. डेल्टा एच इक्वल टू काय असणार आहे, डेल्टा यू प्लस P2 V2 मायनस P1 V1. P2 V2 P1 V1 का घेतलं, कारण पी व्ही व्हॅल्यू जी असणार आहे ती आपली कशी असणार आहे, व्हेरिएबल असणार आहे, म्हणजे सारखी चेंज होणार. प्रत्येक सिस्टमला प्रेशर आणि व्हॉल्यूम सेम असणार आहे का, नाही, ती चेंज होत राहते. आणि म्हणूनच P2 V2 मायनस P1 V1 आपण कन्सिडर केलं. मग आता हे कन्सिडर करताना एक गोष्ट लक्षात घ्या, की आपण डेल्टा एचच का कन्सिडर केलं. समजा जर तुम्ही एखाद्या मुलापेक्षा कमी हुशार असाल तर तुम्हाला काय म्हटलं जातं, तुम्ही त्याच्यापेक्षा 2% कमी आहे, तुम्ही त्याच्यापेक्षा 3% कमी आहे, असं म्हणू शकता का, नाही. आपण फक्त काय म्हणतो, की त्याच्यापेक्षा तो हुशार आहे किंवा त्यापेक्षा तुम्ही कमी हुशार आहात. म्हणजेच काय, की प्रत्येक वेळी तुम्ही कम्पेअर केलं जातं. मग हे कम्पॅरिझन कशामध्ये होते, एक तर तुमच्यामध्ये आणि एक कोणामध्ये कम्पेअर करायचं त्याच्यामध्ये, मधले कोण आहे त्यांच्याशी आपण कम्पेअर करतो का, नाही. म्हणजेच काय, फायनल आणि इनिशियल आपण कन्सिडर करून काय करणार आहे, तर कम्पॅरिझन करणार आहे कोणाचं, एन्थाल्पीचं. मग आता ह्यामध्ये काय असणार आहे, प्रेशर आणि व्हॉल्यूम कन्सिडर करत असताना दोन पार्ट पडणार आहेत. कोणतं, ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट असताना, आणि दुसऱ्या कंडिशन असणार आहे ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर कॉन्स्टंट असताना. आता हे कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि कॉन्स्टंट प्रेशर असताना ह्या फॉर्म्युल्यामध्ये काय चेंज होतात बघा, डेल्टा एच इक्वल टू डेल्टा यू प्लस व्हॉल्यूम आता कॉन्स्टंट आहे म्हणजे व्ही बाहेर येणार आणि डेल्टा पी येणार. तसंच इकडं डेल्टा एच इक्वल टू काय असणार आहे, डेल्टा यू प्लस आता पी बाहेर येणार आणि डेल्टा व्ही येणार. आता एक गोष्ट सांगायची, की जनरली काय होतं, हे जे दोन्ही आहे ते 100% जे आहे अप्लाय होतं कुठल्याही कोणत्याही प्रोसेसला हे फॉर्म्युला काय होतं, अप्लाय होतं. पण त्यातल्या त्यात म्हणते की 90% जी रिॲक्शन असते ती ह्यानुसार जाते. ॲट कॉन्स्टंट प्रेशरला बऱ्याच रिॲक्शन्स ह्या प्रेशरला जातात. त्यामुळे ज्या वेळेस तुम्ही एक्झाम्पल सॉल्व कराल त्यामुळे ह्या दोन्हीमध्ये कोणती कंडिशन दिली आहे का ते आधी व्यवस्थित क्लिअर करत जावा. आणि जर हे दोन्ही कंडिशन दिल्या नसतील ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम किंवा कॉन्स्टंट प्रेशर, तर त्यावेळेस तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. आणि नक्की समजा, की कोणताही क्वेश्चन वाचत असताना त्यामध्ये दिलेले कंडिशन्स आणि त्या पर्टिक्युलर असलेल्या
जे पॉईंट असतील किंवा त्याच्यावर होणारा इफेक्ट हा नेहमी स्टडी केल्याशिवाय तुम्ही आन्सर डिरेक्टली लिहायला घेऊ नका. आता ह्यातला आपण पहिला जो क्वेश्चन आहे तो स्टडी करूया. तर आपला फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. अ नॉन आयडियल गॅस गोज फ्रॉम स्टेट 1 टू स्टेट 2. फाईन डेल्टा एच इफ डेल्टा ई. आता डेल्टा ई म्हणजेच इंटरनल एनर्जी हे लक्षात घ्या. पुस्तकामध्ये डेल्टा ई सुद्धा दिलं असतं आणि डेल्टा यू पण दिलं असतं. डेल्टा ई अँड डेल्टा यू इक्वल टू 30 ॲटमॉस्फेरिक लिटर. म्हणजे काय तुम्हाला काय सांगितलं, एक नॉन आयडियल गॅस कन्सिडर केलं जे एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जाते जेव्हा त्याची इंटरनल एनर्जी 30 ॲटमॉस्फेरिक लिटर अशी दिलेली आहे. आणि आता तुम्हाला काय सांगितले की 2 ॲटमॉस्फेरिक लिटर 3 लिटर अँड 95 केल्विन हे काय आहे, स्टेट 1ची कंडिशन आहे. स्टेट 2ची कंडिशन काय असणार आहे, 4 ॲटमॉस्फेरिक लिटर 5 लिटर अँड 248 केल्विन. आता हा क्वेश्चन सॉल्व करताना तुम्ही एक लक्षात घ्या, एक तर हे नॉन आयडियल गॅस आहे म्हणजे याच्यामध्ये चेंज हे 100% होणार आहेत. मग आता इथं आपल्याला बघायचं काय, फॉर्म्युला पहिला आपण लिहून घ्यायचा. डेल्टा एच इक्वल टू काय फाइंड करायचं, डेल्टा एच डेल्टा यू प्लस आता इथं काय येणार आहे P2V2 मायनस P1V1 येणार आहे. P2V2 मायनस P1V1 का, कारण आता प्रेशर आणि व्हॉल्यूम हे दोन्ही चेंज झालेले आपल्याला गिवन डाटामध्ये दिलेलं आहे. मग इंटरनल एनर्जी किती आहे 30 प्लस आता P2V2 म्हणजे हे सेकंड फॉर्म असणार कोणता 4 × 5 म्हणजे किती 20 मायनस P1V1 म्हणजे 2 × 3 किती असणार आहे 6 आणि हे सगळ्यांची कॅल्क्युलेशन केल्यानंतर किती येतं 44 ॲटमॉस्फेरिक लिटर. हे तुमचं काय झालं आन्सर. आता हे स्टडी करत असताना नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला कंडिशन्स बघायचे आहेत. आता हा कंडिशन आणि त्याच्यावर होणारे बदल हे आपण नेक्स्ट क्वेश्चनमध्ये बघू. आता ह्या क्वेश्चनमध्ये बघा, अँड आयडियल गॅस एक्सपांड आयसोथर्मली फ्रॉम 1 लिटर टू 10 लिटर. म्हणजे एक आयडियल गॅस दिले आहे जे आयसोथर्मली एक्सपांड झालं कुठून 1 लिटरपासून 10 लिटरपर्यंत. कोणत्या टेम्परेचरला 25 डिग्री सेल्सिअसला. फाइंड द व्हॅल्यू ऑफ चेंज इन एन्थाल्पी. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, एन्थाल्पीमध्ये टेम्परेचर कुठेही वापरायचं नाही आहे असं आपण म्हणतो बरोबर आहे. पण दिलेली कंडिशन जी तुम्हाला आहे त्याचा आणि टेम्परेचरचा काहीतरी संबंध आहे. इथं काय दिलं आहे आयडियल गॅस आणि दुसरी गोष्ट काय दिलं आहे आयसोथर्मली बरोबर. आता जे आयडियल गॅस असतात कोण आयडियल गॅस हे जे आयडियल गॅस असतात ते डिरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला असतात टेम्परेचरला. मग आता काय सांगितलं तर आयसोथर्मली म्हणजे टेम्परेचर चेंज इन टेम्परेचर काय आहे तुमचं 0 असतं. आणि इंटरनल एनर्जी जे आपण यूज करणार आता फॉर्म्युलामध्ये ती इंटरनल एनर्जी जी असते इंटरनल एनर्जी जी असते म्हणजेच काय डेल्टा यू जे आहे ते इक्वल टू 0 होणार कधी ॲट कॉन्स्टंट प्रेशर. कॉन्स्टंट प्रेशरला इंटरनल एनर्जी नेहमी काय असते 0 असते. कॉन्स्टंट टेम्परेचरला इंटरनल एनर्जी ही 0 असते. मग आता कॉन्स्टंट टेम्परेचरला इंटरनल एनर्जी 0 का असते, कारण कॉन्स्टंट टेम्परेचरला P1V1 इक्वल टू P2V2 असतं का अकॉर्डिंग टू बॉईल्स लॉ. या आधीचा आपण जो डेरिवेशन काढलेलं त्यामुळे तुम्हाला सांगितलं अकॉर्डिंग टू बॉईल्स लॉ ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर P1V1 इक्वल टू P2V2. मग आता फॉर्म्युला काय आहे आपला डेल्टा एच इक्वल टू डेल्टा यू प्लस P2V2 मायनस P1V1 असं आपण सांगितलं बरोबर. आता कॉन्स्टंट टेम्परेचरला इंटरनल एनर्जी तर काय 0 आहे आणि कॉन्स्टंट टेम्परेचरला बॉईल्स लॉ काय सांगतं P1V1 इक्वल टू P2V2 हे दोन्हीची व्हॅल्यू सेम आहे म्हणजे ही पण व्हॅल्यू 0 म्हणजे चेंज इन एन्थाल्पी काय असणार आहे 0 असणार आहे. तर ते अशा वेळी जेव्हा तुम्हाला काही कॅल्क्युलेशन दिसत नसेल त्यावेळी नक्की समजून जावा की इथे एखादा कन्सेप्ट आहे जो तुम्हाला यूज करायचा आहे. आता ह्या सगळ्या प्रोसेसमधून तुम्ही काय काय स्टडी केला त्याचं एक आपण जनरल काय करूया डाटा तयार करूया. आणि तो डाटा तुम्हाला काय सांगणार आहे डेल्टा एचची जी आहे तुम्हाला सिग्निफिकन्स सांगणार आहे. काय सांगणार आहे डेल्टा एचची सिग्निफिकन्स. तर बघा सिग्निफिकन्स काय काय, एक तर एच जे आहे हे कसं आहे स्टेट फंक्शन आहे. इट इज अ स्टेट फंक्शन. स्टेट फंक्शन म्हणजे काय या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जे व्हॅल्यू जी आहे ती कशी असते फायनल आणि इनिशियल स्टेजवर डिपेंड असते. मग फायनल इनिशियल स्टेजला डिपेंड म्हणजे चेंज इन एन्थाल्पी आपण कसं सांगतो HF मायनस HI फायनल मायनस इनिशियल. सेकंड आपण ह्यामध्ये काय सांगू शकतो की ह्यामध्ये आपण काय सांगू शकतो की डेल्टा एच जी आहे डेल्टा एच ही जी प्रोसेस जर सायक्लिक प्रोसेस असेल तर सायक्लिक प्रोसेसमध्ये नेहमी कसं असते 0 का जिथून सुरुवात केली तिथंच आपण परत यायचं असेल तरच आपण त्याला सायकल म्हणतो. आणि जर 1 पासून सुरुवात करून तुम्ही 1 पर्यंत चाला तर 1 - 1 काय असणार 0 म्हणजेच डेल्टा एच सायक्लिक प्रोसेससाठी काय असतं 0 असतं. आणि अजून एक प्रॉपर्टी ह्याची सांगू शकतो ती म्हणजे त्याची एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एच इज एन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी
एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आपण काय म्हणतो, कारण ते अमाऊंटवर डिपेंड करतं. म्हणजे जर तुमची अमाऊंट वाढली तर त्याचे एन्थाल्पीही वाढणार आणि जर अमाऊंट कमी झाली तर एन्थाल्पी कमी होणार. आता अजून एक पॉईंट आपण कन्सिडर करणार आहोत, ते म्हणजे आता एचची व्हॅल्यू आपण कोणत्या, एचचं रिलेशन हे आपण आता इंटरनल एनर्जी बरोबर बघितलं, बरोबर. तसंच आपण आता हीटच्या स्वरूपात डेल्टा एच कसं कॅल्क्युलेट करायचं ते बघूया. हीटच्या स्वरूपात डेल्टा एच कसं कॅल्क्युलेट करायचं. आता बघा, एच इक्वल टू काय म्हणतो आपण, यू प्लस पी व्ही. चेंज इन एन्थाल्पी आपण कसं कॅल्क्युलेट करतो, डेल्टा यू प्लस काय म्हणतो, डेल्टा पी व्ही. पण हेच जर समजा ॲट कॉन्स्टंट प्रेशर आपण कन्सिडर केलं, ॲट कॉन्स्टंट प्रेशर, तर ॲट कॉन्स्टंट प्रेशरला आपण काय म्हणतो, डेल्टा एच इक्वल टू डेल्टा यू प्लस पी इंटू डेल्टा व्ही असं आपण कन्सिडर करतो. हे कधी सांगितलं आपण, जेव्हा प्रेशर कॉन्स्टंट असतं तेव्हा. आता अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स घेतलं. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्समध्ये जर बघितलं, अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, इंटरनल एनर्जी इज इक्वल टू हीट गिवन टू द सिस्टम प्लस वर्क डन ऑन द सिस्टम. मग ॲट कॉन्स्टंट प्रेशर, आता इथं सुद्धा आपण काय केलं, ॲट कॉन्स्टंट प्रेशर कन्सिडर केलं, तर काय होणार आहे बघा, की जे हीट आहे त्याला आपण काय करू शकतो, कॅपिटल लिहू शकतो, म्हणजे डेल्टा क्यू पी असं आपण लिहू शकतो. स्मॉल क्यू काय कॅपिटल क्यू काय सेमच, पण ॲट कॉन्स्टंट प्रेशरला क्यू पी म्हणलं. मायनस, आता जेव्हा प्रेशर कॉन्स्टंट असतं तेव्हा वर्क आपण कसं लिहितो, मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. हा वर्क डनचा फॉर्म्युला आहे, नेहमी लक्षात ठेवा. आता आपल्याला काय करायचं आहे, की हे जे क्यू पी आहे ही व्हॅल्यू जर इकडे घेतली तर आपल्याला हा पॉईंट पुन्हा मिळतो की नाही बघा, डेल्टा क्यू पी इक्वल टू डेल्टा यू मायनस, आता हे मायनस जे आहे तिकडे गेल्यावर काय होणार, प्लस. आता पी एक्सटर्नल लिहिता आपण फक्त पी लिहिलं इंटू डेल्टा व्ही असं लिहिलं तरीसुद्धा चालेल. मग आता हे फॉर्म्युला राईट हँड साईडचे सेम आहेत, म्हणजे लेफ्ट हँड साईडचं काय असणार आहेत आपले, सेम असणार आहे. म्हणजे दॅट इज आपण काय म्हणू शकतो, डेल्टा एच इक्वल टू डेल्टा क्यू पी. म्हणजे एन्थाल्पी ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर, एन्थाल्पी ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू काय असणार आहे, हीट कंटेंट ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. आणि ह्यालाच आपण कसं लिहू शकतो, जर डेरिव्हेटिव्ह केले तर डी एच इक्वल टू डी क्यू पी असं सुद्धा लिहू शकतो. हा फॉर्म्युला नेहमी लक्षात ठेवायचा, कधी, ॲट अ कॉन्स्टंट प्रेशरला हीट कंटेंट ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू एन्थाल्पी ऑफ अ रिॲक्शन असं आपण म्हणू शकतो. आता आपण क्यूचा फॉर्म्युला जनरली आपण काय स्टडी केला आहे, एन सी इंटू डेल्टा टी म्हणतो. मग ॲट कॉन्स्टंट प्रेशरला आपण काय म्हणू शकतो, एन सी पी डेल्टा टी. आता एन सी पी डेल्टा टी म्हणजे मोलर स्टँडर्ड हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर. हे पॉईंट आपण हीटमध्ये जनरली स्टडी केलेला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर आधी तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला हीट कंटेंटचे हे फॉर्म्युला आपण कुठून आणले हे तुमच्या लक्षात येईल. तर हा जर फॉर्म्युला असेल तर तुम्ही इथं क्यू पीच्या ठिकाणी हा फॉर्म्युला लिहू शकता, म्हणजे डेल्टा एच इक्वल टू आपण काय लिहू शकतो, एन सी पी डेल्टा टी. आता म्हणजेच इथं आपण काय लिहू शकतो, डी एच इक्वल टू एन सी पी डी टी असं सुद्धा लिहू शकता. मग आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आता ही सी पी व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची, तर प्रत्येक ठिकाणी सांगितलेलं आहे सी पीची व्हॅल्यू कसं कॅल्क्युलेट करायची. एफ इक्वल टू एफ बाय 2+1 इंटू आर. एफ म्हणजे काय, एफ म्हणजे काय असणार आहे, तुमचे जे मोनोॲटॉमिक, डायॲटॉमिक किंवा ट्रायॲटॉमिक जे गॅस असतात त्याची फ्रीडम म्हणजे ॲटॉमिसिटी म्हणजे जे काय असेल त्याच्यावरून तुम्ही एफची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. आणि ती मोनोसाठी किती असणार आहे, 3 असणार आहे, डायसाठी 5 आणि ट्रायसाठी 6 असणार आहे. ही कशी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची हे सुद्धा मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि सी व्ही म्हणजे काय असणार आहे, सी पी प्लस आर असणार आहे. आता आपल्याला इथं सी व्हीची गरज नाही, आता आपण फक्त सी पी बघणार आहोत. तर सी पी इक्वल टू एफ बाय 2+1 इंटू आर एवढं लक्षात ठेवायचं. आता हे व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. आता क्वेश्चन काय बघा, की 2 मोल्स ऑफ हिलियम, काय सांगितले, 2 मोल्स ऑफ हिलियम इज हिटेड ॲट कॉन्स्टंट प्रेशर. म्हणजे 2 मोल्स घेतले कुणाचे, हेलियमचे, ॲट कॉन्स्टंट प्रेशरला त्याला हीट केले. किती, कधीपासून, फ्रॉम 0 डिग्री टू 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत. फाईंड डेल्टा एच. आपल्याला डेल्टा एच कॅल्क्युलेट करायचा आहे. तर डेल्टा एचचा फॉर्म्युला आपण काय सांगितलं, जेव्हा तुम्हाला नंबर ऑफ मोल्स दिले असेल तेव्हा एन सी पी डेल्टा टी म्हटलं. आता एन म्हणजे 2 मोल्स माहिती आहे, चेंज इन टेम्परेचर आपण 50 - 0 काढू शकतो, पण आपल्याला तर सी पी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. तर ह्यासाठी आपण काय करायचं, सी पी इक्वल टू काय म्हणणार, एफ बाय 2+1 इंटू आर. आता ही व्हॅल्यू एफची कुठनं आणायची, तर हा दिलेला गॅस कोणता आहे बघायचा. जर हेलियम हा आहे तर तो कसा असणार आहे, मोनोॲटॉमिक, आणि मोनोॲटॉमिकसाठी
तुम्हाला काय सांगितलं आहे, व्हॅल्यू कोणती घ्यायची, सॉरी, आता जे हेलियम आहे ते हेलियम कसं असणार आहे तुमचं, डायॲटॉमिक असणार आहे आणि डायॲटॉमिकसाठी व्हॅल्यू असणार आहे 5. मग आता तुम्ही कसं लिहिणार बघा, एक तर नंबर ऑफ मोल्स किती आहेत तुमचे, सॉरी इथं व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असताना हेलियम जर असेल तर तुम्ही मोनो ॲटॉमिकसाठी 1 घ्यायचं, जर समजा डायॲटॉमिक असेल तर हेलियम असं असेल तर 3 घ्यायचं, डायॲटॉमिकसाठी 5 घ्यायचं आणि SO2 असं म्हणजे पॉलिॲटॉमिक किंवा ट्रायॲटॉमिक असेल तर तिथं 6 घ्यायचं. 3, 5 आणि 6 ही क्वांटिटी नेहमी लक्षात ठेवा. आता इथं किती आहे, मोनो ॲटॉमिक आहे, तर आपण इथं काय करणार, डिरेक्टली इथं पुटअप व्हॅल्यू करूया. 2 इंटू आता F/2, Fची व्हॅल्यू 3 डिवायडेड बाय 2 प्लस 1 आणि चेंज इन टेम्परेचर किती आहे, 50 आहे. मग आता हे कॅल्क्युलेशन केल्यावर किती येते बघा, हे 2 इंटू 5/2 इंटू 50, हे 2ला 2 कॅन्सल झालं. आता येणारं काय व्हॅल्यू इथं इंटू आर आहे, हे लक्षात ठेवा, इथं पण आर व्हॅल्यू आहे पण आरची व्हॅल्यू आपण पुटअप केली नाही. मग आर व्हॅल्यू जर ठेवायची झाली तर ती किती येणार बघा, की 5 इंटू 50 इंटू आर इथं 2 कन्सिडर केलं तर आपली जी येणारी व्हॅल्यू असणार आहे ती असणार आहे 500 कॅलरी पर मोल केल्विन. पर मोल केल्विनला आपली जी व्हॅल्यू असणार आहे ती किती असणार आहे, 500 केल्विन असणार आहे. ही तुमचं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. म्हणजेच काय, तुम्हाला CPची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी F/2 + 1 हा फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. आता आपण काय करणार आहे, रिलेशन बघणार आहोत. कोणाकोणामध्ये रिलेशन बघायचं आहे बघा. आता आपण बघणार आहोत रिलेशनशिप डेल्टा H आणि डेल्टा U मध्ये. कधी, जर एखादी गॅसेस रिॲक्टंट आणि प्रोडक्ट असेल, इन केस ऑफ केमिकल रिॲक्शन, एखादी केमिकल रिॲक्शन आहे आणि त्या रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट आणि प्रोडक्ट हे दोन्ही कसे आहे, गॅसेस स्टेटमध्ये आहे. आता आपण पूर्ण जनरली गॅसेस स्टेटच कन्सिडर करणार आहोत, पण त्यामध्ये जर समजा दोन्हीसुद्धा गॅसेस स्टेट असेल तर त्यावेळेस एन्थाल्पी आणि इंटरनल एनर्जी ह्यामध्ये कोणत्या पद्धतीनं त्यांच्यामध्ये रिलेशन असेल ते आपण आता कन्सिडर करणार आहोत. तर ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर आणि प्रेशर, जेव्हा कॉन्स्टंट टेम्परेचर आणि प्रेशर असेल, किंवा टेम्परेचर नुसतं कन्सिडर केलं तरीसुद्धा चालेल, तर आपण काय म्हणतो, PV = nRT फॉर आयडियल गॅस. म्हणजे काय, PV काय असतं, nRT असतं. मग आपण एन्थाल्पीचा जर फॉर्म्युला बघितला, ΔH = ΔU प्लस काय असणार आहे, डेल्टा PV असणार आहे, बरोबर. मग आपण ह्या डेल्टा PVच्या ठिकाणी डेल्टा nRT लिहू शकतो, म्हणजे ΔH = ΔU प्लस डेल्टा nRT. आता कोणतीही रिॲक्शन कन्सिडर करत असताना नंबर ऑफ मोल्स आपण कॅल्क्युलेट करू शकतो, कारण एखादी सिस्टीम घेतो म्हणजे त्यात किती नंबर ऑफ मोल्स आहेत हे आपल्याला माहितीच असतं. मग आपण तिथं काय लिहू शकतो, ΔH = ΔU प्लस डेल्टा NGRT. आता R आणि T हे कॉन्स्टंट आहेत, कॉन्स्टंट टेम्परेचरला होतं आणि गॅसचं कॉन्स्टंट R व्हॅल्यू असते. मग ही NG जी व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची, तर ΔNG = नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट इन गॅसियस स्टेट. म्हणजे गॅसियस रिॲक्टंट आणि गॅसियस प्रोडक्ट असेल तरच आपण ΔNG काढू शकतो, NP - NR. म्हणजे काय, जितके काही प्रोडक्ट तयार झाले असतील किंवा एखादा प्रोडक्ट जो गॅसियस स्टेटमध्ये आहे त्याचे नंबर ऑफ मोल्स मायनस रिॲक्टंटमध्ये जर एक जरी रिॲक्टंट जर गॅसियस स्टेटमध्ये असेल तर त्याचं नंबर ऑफ मोल्स, हे दोन्हीचं जे मायनस करून येईल ते म्हणजे ΔNG असणार आहे. आणि हे तुमचं काय असणार आहे, रिलेशन असणार आहे कशामध्ये, एन्थाल्पी आणि इंटरनल एनर्जीमध्ये. हे एन्थाल्पी आणि इंटरनल एनर्जीमध्ये रिलेशन आहे. म्हणजे एन्थाल्पी जी आहे ते इंटरनल एनर्जीपेक्षा कितीने मोठी आहे, तर ΔNGRT एवढ्या व्हॅल्यूने काय आहे, मोठा आहे असं तुम्ही म्हणू शकता. मग आता ह्याच्यावर काय करणार आहोत, आपण एखादं एक्झाम्पल बघणार आहोत. आता आपल्याला काय करायचं आहे की ΔHची व्हॅल्यू इंटरनल एजपेक्षा जास्त आहे, कमी आहे का बरोबर आहे, आपण रिॲक्शनला बघून सांगू शकतो. कसं बघा, पहिला आपण रिॲक्शन बघूया, N2 गॅस प्लस थ्राईस H2 गॅस आणि ह्या दोन्हीला मिळून आपल्याला जे मिळणार आहे ते काय असणार आहे, ट्वाईस अमोनिया गॅस असणार आहे. मग आपल्याला जो फॉर्म्युला दिला आहे त्याच्यावरून बघायचं,
डेल्टा एच इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी, बरोबर. आता बघा, डेल्टा एचची व्हॅल्यू आहे तशी ठेवूया, डेल्टा यू आहे तसं ठेवूया. तर डेल्टा एन जी फक्त कॅल्क्युलेट करूया. तर डेल्टा एन जी इक्वल टू काय असणार आहे बघा, नंबर ऑफ गॅसेस ऑफ प्रोडक्ट. मग प्रोडक्टचे गॅसेसचे नंबर ऑफ मोल्स किती आहे, 2. आणि इथं किती असणार आहे, या लक्षात ठेवा, नंबर ऑफ मोल्स जे स्टँडर्ड स्टेटमध्ये असतील ते नेहमी कसे असणार आहे, 0 असणार आहेत. मग आता बघा, 3 + 1 किती असणार आहे, 4. म्हणजे 2 - 4 म्हणजे -2. म्हणजे इथं व्हॅल्यू काय येणार आहे, -2 असणार आहे. म्हणजे तिथं आपण काय लिहू शकतो, डेल्टा यू -2 आर टी असणार आहे. म्हणजेच काय की इंटरनल एनर्जीमधून मायनस केल्यानंतर मग एन्थाल्पी तयार होते, पॉझिटिव्ह व्हॅल्यू तयार होते, पॉझिटिव्ह तयार होते. म्हणजेच इंटरनल एनर्जी इथं काय असणार आहे, मोठी असणार आहे. म्हणजे डेल्टा यू इज ग्रेटर दॅन डेल्टा एच. येते का लक्षात. अजून एक एक्झाम्पल बघूया आपण. इथं समजा H2 प्लस ब्रोमिन इक्वल टू HBr असं लिहिलं. आता H2 गॅसेस स्टेटमध्ये आहे, ब्रोमिन जे आहे ते कसं असणार आहे तुमचं, गॅसेस स्टेटमध्ये, आणि HBr जो फॉर्म झाला आहे तो सुद्धा समजा गॅसेस स्टेटमध्ये आहे. तर डेल्टा एच इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी हा फॉर्म्युला आपण लिहून घेतला. डेल्टा एच आहे तसं ठेवलं, इंटरनल एनर्जी आहे तसं ठेवलं, प्लस लिहिलं. आता डेल्टा एन जी कॅल्क्युलेट करूया. डेल्टा एन जी इक्वल टू प्रोडक्ट किती आहे तुमचा, समजा इथं किती तयार झालं आहे, 2 मोल्स तयार झाले, कारण H2 आणि इथं Br2 घेतलं. समजा Br2 हे 2 मिळून हे ट्वाईस HBr तयार झालं. म्हणजे आता आहे नंबर ऑफ मोल्स प्रोडक्टचे 2, इथं प्रोडक्टचे इथं ही किती आहे, 1, इथं किती आहे, 1 1 1 किती झाले, 2. म्हणजे इक्वल टू काय झालं, 0. म्हणजे इथं 0 ठेवलं. मग ही 0 व्हॅल्यू काय इंडिकेट करते की तुमची डेल्टा एच आणि डेल्टा यू म्हणजे इंटरनल एनर्जी आणि एन्थाल्पी तुमची काय आहे, इक्वल आहे. इथं काय डिनोट करते की इंटरनल एनर्जी एन्थाल्पीपेक्षा मोठी आहे. आता आपण थर्ड एक्झाम्पल बघूया. जसं की बघा, MgCO3 कन्सिडर केलं. तर MgCO3ची रिॲक्शन होऊन काय होते बघा, मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होतं, मॅग्नेशियम ऑक्साईड. आता हे मॅग्नेशियम ऑक्साईड तुमचे कसे असणार आहे, सॉलिड स्टेटमध्ये असणार आहे. आणि जे CO2 फॉर्म होणार आहे तर कसं असणार आहे, गॅसेस स्टेटमध्ये. आता मुळात जो MgCO3 तो सुद्धा कसा असणार आहे, सॉलिड स्टेटमध्ये. मग आपण इथे Ng इक्वल टू काय बघणार बघा, प्रोडक्ट नंबर ऑफ मोल्स किती आहे, 1 आहे, मायनस गॅस रिॲक्टंटमध्ये गॅसेस रिॲक्टंट आहे का, नाही, म्हणजे काय व्हॅल्यू 0. मग किती 1 येणार. म्हणजे डेल्टा एच इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन जीची व्हॅल्यू 1 आर टी. म्हणजे इंटरनल एनर्जीमध्ये युनिट आर टी व्हॅल्यू ॲड केल्यानंतर डेल्टा एच तयार होते. म्हणजेच काय, डेल्टा एचची व्हॅल्यू ही डेल्टा यूपेक्षा जास्त आहे. तर असे क्वेश्चनसुद्धा तुम्ही सॉल्व करू शकता. जर नीटमध्ये तुम्हाला जर असे एक्झाम्पल विचारले तर कसं सॉल्व करायचं, तर फक्त डेल्टा एन जीच्या व्हॅल्यूनुसार तुम्ही काय करू शकता, एन्थाल्पी आणि इंटरनल एनर्जी ह्या दोन्हीमध्ये कोणती क्वांटिटी मोठी आहे हे तुम्ही सांगू शकता. तर हे काय झालं, हाऊ टू कॅल्क्युलेट डेल्टा एच ऑर एन्थाल्पी ऑर इंटरनल एनर्जी विच इज द ग्रेटर वन विच इज द स्मॉल वन. आता आपण काय बघणार आहोत की ही जी एन्थाल्पी आणि इंटरनल एनर्जीसाठी आपण जे कॅल्क्युलेशन केलं त्यामध्ये आता आपण बघणार आहोत की कशा पद्धतीनं की त्यांची हीटमधले जे कन्सेप्ट आहेत ते सुद्धा कसे आहेत, रिलेशन त्या दोन्हीमध्ये आहे, आपण आता बघणार आहोत. तर बघा, फर्स्ट वन जे डेल्टा एच आहे, डेल्टा एच म्हणजेच काय, हीट कंटेंट ॲट कॉन्स्टंट प्रेशर म्हणतो, म्हणजेच हीट कंटेंट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. आणि इंटरनल एनर्जी म्हणजे काय, हीट कंटेंट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, हीट कंटेंट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे डेल्टा क्यू असं आपण लिहू शकतो, बरोबर. आता हे आपण का लिहितो, कारण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स नुसार आपण काय म्हणतो, इंटरनल एनर्जी इक्वल टू काय असतो, हीट गिवन टू द सिस्टीम, वर्क डन ऑन द सिस्टीम. आणि ही काय आहे, डेल्टा क्यू प्लस आपण प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्क म्हणू शकतो. मग ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम व्ही इक्वल टू काय असतं, 0. म्हणजे डेल्टा यू इक्वल टू आपण काय म्हणू शकतो, डेल्टा क्यू व्ही. आणि म्हणून आपण ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूमला इंटरनल एनर्जी ही ॲट हीट कंटेंट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूमच्या बरोबर असते असं आपण म्हणतो, बरोबर. आता आपण बघूया की कशा पद्धतीनं या दोन्हीमध्ये रिलेशन तयार होतं. आता बघा, डेल्टा एच इक्वल टू आपण डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी आता आपण फॉर्म्युला बघितला. जर ह्या ठिकाणी आपण हीट कंटेंटचा फॉर्म्युला ठेवला म्हणजे क्यू पी इक्वल टू क्यू व्ही प्लस डेल्टा एन जी आर टी, तर आपल्यामध्ये काय फरक पडेल का, नाही. म्हणजेच आपण हा फॉर्म्युला अजून एका पद्धतीने लिहू शकता, क्यू पी मायनस क्यू व्ही इक्वल टू डेल्टा एन जी आर टी. आणि अशा पद्धतीचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो, कसा
कॅल्क्युलेट द डिफरन्स बिटवीन हीट कंटेंट ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड कॉन्स्टंट व्हॉल्यूम. म्हणजे काय, जर तुम्हाला विचारलं की असा प्रेशर असं हीट कॅल्क्युलेट करा की ज्याच्यामध्ये प्रेशर आणि व्हॉल्यूममध्ये डिफरन्स असेल आणि तो डिफरन्स कोणा एवढा असणार आहे, डेल्टा एन जी आर टी इतका असणार आहे. आता ह्यावरचा एक क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन काय आहे बघा, की फाइंड डिफरन्स बिटवीन हीट कंटेंट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम फॉर टेम्परेचर टी. म्हणजे काय, एका कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि सॉरी इथं एक शब्द राहिला आहे, फाइंड डिफरन्स बिटवीन हीट कंटेंट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड कॉन्स्टंट प्रेशर. आपल्याला डिफरन्स काढायचा आहे कधीचा, कॉन्स्टंट प्रेशर आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूमचा डिफरन्स काढायचा आहे किंवा फॉर टेम्परेचर टी, आणि ही तुम्हाला एखादी रिॲक्शन दिलेली आहे, बरोबर. आता ही कॅल्क्युलेट करण्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या, इथं गॅसेस सिस्टीम आहे हां, आणि CO2मध्ये ही सुद्धा सिस्टम तुमची कशी असणार आहे, CO2 गॅसच असणार आहे, CO2 गॅस. हां, तर आता बघा की हे कॅल्क्युलेट करत असणार आहे डिफरन्स कशामध्ये, कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि कॉन्स्टंट प्रेशर हीट कंटेंटचं कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजेच QP मायनस QV असणार आहे. आणि QP मायनस QV इक्वल टू आपण काय म्हणतो, डेल्टा NG/T. मग डेल्टा एन जी कसं कॅल्क्युलेट करायचं, नंबर ऑफ प्रोडक्ट इन गॅसेस स्टेट मायनस नंबर ऑफ प्रोडक्ट इन रिॲक्टंट ॲट गॅसेस स्टेट. मग नंबर ऑफ प्रोडक्ट गॅसेस स्टेटमध्ये किती आहेत, 3, मायनस रिॲक्टंटमध्ये किती आहेत, हे पण गॅस आहे हे पण गॅस आहे, 5, आणि हे किती 1 म्हणजे 6, म्हणजे इथे व्हॅल्यू किती आलं, -3. म्हणजेच इथं किती येणार आहे, -3RT. आता इथे जर टेम्परेचरची व्हॅल्यू दिली असेल तर ती, आणि आरची व्हॅल्यू पुटअप केली की तुम्हाला नंबर मिळेल, आणि ती व्हॅल्यू म्हणजे काय असणार आहे, तुमचा डिफरन्स बिटवीन हीट कंटेंट अँड कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड प्रेशर असेल. पण इथे तुम्हाला दिलेलं नाही, ह्याची व्हॅल्यू किती असणार आहे, -3RT असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला डिरेक्टली क्वेश्चन विचारला जातो. हा फॉर्म्युला जर यूज केला तरच तुमचा क्वेश्चन सॉल्व्ह होईल. जर तुम्ही ह्याच्या आधीचा फॉर्म्युला डिरेक्टली वापरला, कोणता, डेल्टा एच इक्वल टू डेल्टा यू प्लस PV, जर असा तुम्ही फॉर्म्युला वापरला तर तो तुम्हाला कॅल्क्युलेट होणार नाही. म्हणजे हे रिलेशनसुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर इथंपर्यंत आपण एन्थाल्पीचा पॉईंट बघितला. जर यामध्ये काही शंका वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा, म्हणजे तुम्हाला जर ज्या काही शंका असतील तुम्ही सॉल्व्ह करत जाईल. आणि अजून एक गोष्ट, हा मी मुद्दामून मराठीत व्हिडिओ करते कारण आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना समजावा म्हणून. जर तुम्हाला असं वाटत असेल यामध्ये काही त्रुटी असेल तर त्याबद्दलही तुम्ही कमेंट करू शकता. आणि अजून एक गोष्ट, माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.